सीझन चालू शे आणि असा सीझन मा उभा पीकवर ताब आले ना इथलं सोपं नाही शे. पण याच्यासाठी सुद्धा काहीतरी विशेष प्रेम असेल ज्ञानदादांचं, म्हणून एवढा समाज जमलेला आहे, एवढे चांगले लोक आलेले आहेत. हो, आणि मी तर म्हणेल भैया तुम्ही कीर्तनाला आलेत, देवावर विशेष प्रेम तुमचं पण असेल तरच तुम्ही आलाय. आणि हाईस पैरेल आपले काम मायच बरं. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं, देवासाठी केलेलं वाया जात नाही. हो, देवाला थोडा वेळ दिला पाहिजे, कीर्तनात गेलं पाहिजे, मंदिरात गेलं पाहिजे, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. हो, संसार करू नका असं माझं दुमत नाही. संसार मी करतोय, माझ्या बापानं माझ्यासाठी करून ठेवलं, येणाऱ्या पिढीसाठी मी करून ठेवणार आहे, म्हणून सर्वांनी करायचं पाहिजे. पण ते संसार करत असताना, पैसे कमवत असताना जे खरं कार्यासाठी आपण आलोय त्याचा विसर पडला नाही पाहिजे बरं. ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन, ते करायला पाहिजे. आणि तुम्ही आलात म्हणून खूप सांगायची गरज नाही. जे आले नाहीत त्यांना सांगा कीर्तनाला जात जावं बुवा असं. बाकी ना सांगतात महाराज कीर्तन काय आमनं काम शे का. मग मी फेटा बांधून येत होतो, तरुण पोरे शेगोटी पेटेश ना ते काय म्हणतात आपल्याकडे दुनीचे टाळे होती, दुनीचे टाळे होते. तरुण पोरे अंगशी की म्हणतात मी पेटा बांधी नाही राहीन. तू म्हणतो भाऊ बन चला ना कीर्तनले. म्हणे महाराज म्हणतं काय कीर्तन काय आमनं काम शे का. म्हणतं मग रे भाऊ तू म्हाताराच ना जलसारास. म्हणे हो का कारणे मन बोल रे. म्हणजे लोक काय म्हणतील हाय बी सांगता येत नाही. हो, कीर्तनात आलं पाहिजे. हो, एक म्हातारा रस्त्यावर उभा होता, मी राहीन. तू म्हणता बाबा कीर्तनले चला ना. म्हणे महाराज तुम्ही चला मी ऊनच म्हणे. म्हणता बरं. नेमकंच मुक्कामाल थांबलो मी त्या गावामध्ये. मुक्कामाल थांबलो मी सकाळी मग ब्रश करत करत ऊन म्हातारा बी घर त्यांना समोरच घर होतं. म्हातारा बी वट्टावर तपकीर लावतो ना बुवा. मी म्हाताराला दे का म्हणतो बाबा रात्री काय दिखनात नाही म्हणतो तुम्ही. हा म्हणे महाराज ते काय जाय. म्हणतं काय जाय. नातूल जो पडाल गो मीच झोपी गो म्हणे. म्हणतो मरणा नाही कर तू, नातूल जो पडा मग झोपी घ्या. हा केवढा येडापणा शेव. गावमा कीर्तन चालू नातूल जो पडा मग झोपी घ्या म्हणजे बानटपणा नाहीत काय शेव. हा पण चांगले बघ तुमना गावना म्हातारा बी चांगला आहेत. बडा कीर्तन लिहि बसेल शेत चांगलंय. आणि अजून सांगू का, कीर्तनकार कसं कीर्तन करतो त्याच्यापेक्षा बैठकवाले बसणारे जे असतात ना त्यांच्यावर कीर्तनकाराचं चिंतन अवलंबून असतं बरं का. बसणारच ना चेहरा असा टवटवीत आणि प्रफुल्लित राहिना ना ते माणूसले वाटच काहीतरी सांगायला पाहिजे बुवा असं. बाकी ना असा तोंडे उतारीन बसेल राहतं जस काय त्यासनं 2-3 बिघा आम्हीच काय लिहिले बो. हा असं खेळत राहायला पाहिजे कीर्तन मा बी. बरोबर आहे की नाही. हो, तुम्हाला सांगतो आपला चेहरा बघून दुसऱ्याला आनंद वाटला पाहिजे, थोडी स्माइल द्यायची ना, काय फरक पडतो. बाकी ना इथला राग मादकतस ना. आणि बाकी कीर्तन मा असा बसतस लोक नेमका कीर्तन लिहिलेत का कीर्तनकारना दारवर येले ते समजत नाही. इथला तोंडे उतारीन बसतस. हसत खेळत राहायचं कीर्तनात. बरोबर आहे की नाही. हो, जसं आता तुम्ही बसलेत हां असं वातावरण पाहिजे. मग कीर्तनकारनं बी चित लागच बुवा. तुम्ही असं बसेल राहणार नाही. हाय मंडळी जर चांगले राहणार टाडकरी महाराज मंडळी उभारी पण सुरुवात करस माणूस. बरोबर आहे की नाही. जन भाऊबंदकी चांगली राहिनी का तो नवरदेव फॉर्म मारा. हो, आणि आपली भाऊबंदकी एकदम एक नंबर आहे. मनीषेन आज उभारी मशे नाही ते काही नवरदेवले अशी चिंता राहस. हा एखादा काका दारू पिन दांगडो घाल दे भाऊ. आपली का आहे दवाला दिन भाऊ. आपलं तसं काही नाही. आपली भाऊबंदकी जोर वर्ष वजनात काम आहे आपलं. हा पण इथं बसलेत ना असंच अंतकरणापासून देवावर प्रेम करायचं बरं का. तितकंच प्रेम करायचं. कारण जगात निस्वार्थ प्रेम करणारा असेल तर मायबाप जे रक्ताची नाते आहेत आणि सगळे साथ सोडतात तेव्हा साथ देणारा तो जगाचा मालक, त्याच्यावर हे प्रेम दाखवण्यासाठी यावं लागतंय. तुम्ही आलात ना, मी नेहमी सांगतो देवावर प्रेम करा. का करा. जेव्हा सगळे नातेवाईक आपल्याला स्मशानात सोडतात ना भैया, पहिले तरी लोक कमीत कमी टवकी फुटेपर्यंत थांबेत. आता ते फुटाने वाट बघतात नाही. बरोबर आहे का नाही. काही बाद धरते गाडीवरच जातस आणि गाडीवर ना गाडी एखादा सांगतेतस मी येल होतो असं सांगीसा त्यासले. म्हणजे प्रेत जडेपर्यंत लोकांना वेळ नाहीये. टवकी फुटाना विषय सोड द्या. टवकी फुटेपर्यंत सुद्धा स्मशानात लोक थांबत नाही. करतोय कोणासाठी. ज्यांच्यासाठी केलं ते आपल्याला जाडून निघून येतात. पण भैया सगळे साथ सोडतात ना, तो साथ देणारा जगाचा मालक
बात आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. असं तोप मग वा बरेलच शेते नुसता शब्द नेमका सोड देता सामना बाबा. आणि अशी तयारी पाहिजे बरं. वाजणार म्हणणारच नाही बी आबासाहेब भगवान आबा. म्हणणारा बी असा जोरदार पाहिजे, नाही ते आई हुशारी लागच बरं का. वेळेवर प्रमाण मनाने हुशारी पाहिजे. बाकीना लोक गाडी निघ जासले म्हणून येतात तेल नका हात देतं. ओ काका ती निघी गई रे आता हात देईन काय फायदा आहे. गाडी यावून पहिले हात वर करी ठेवणार पडस तर वय गाडी थांबस. बरोबर आहे का नाही. हो बाकी गाड्या निघ जातात मग हात देतात निघी गई रे काका. वेळेवर झालं पाहिजे. माझं ती क्लिप पण चांगली व्हायरल होते. ही मंडळी जर चांगली असली ना तर आम्हाला जरा बरं वाटतं. तुम्ही बाकीचे लोक म्हणत असाल या महाराज लोक त्याच ना अशीच बळाई मारतं का भाऊ. पण खऱ्याची स्तुती झाली पाहिजे. खरानं बळाई मारायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. ही चालू युद्धामध्ये अर्जुनाने असा बाण सोडला. अर्जुनाच्या रथाचा चाक हाणून पाडलं. अर्जुनाच्या रथाचा चाक हाणून पाडल्याच्या नंतर कृष्ण भगवंताच्या मुखातून वाक्य निघालं, वा मर्दा काही योद्धा आहे म्हणे. अर्जुन म्हणे देव भाऊ तू मना रत्ना सारथी असल्यावर दुश्मन बळाई मार आहे ना. देवानं सांगितलं तो जरी दुश्मन आहे पण कर्तबदारी बघ ना कसा बाण कसा मारलेला आहे. मी स्वतः जगाचा मालक तुझ्या रथावर बसला असताना तुझ्या रथाचा चाकच आणून पाडलं. योद्धा कमी आहे का. म्हणजे जरी तो आपला दुश्मन आहे पण कर्तबदारी चांगली आहे म्हणून कार्याची स्तुती झाली पाहिजे. बरोबर आहे ना. पण फक्त स्तुती वेळेवर व्हायला पाहिजे, योग्य तशी व्हायला पाहिजे. एक भाऊनं लगीन व्हायला होतं 10-12 वर्ष व्हायला होतात. मनकडे उन्हा म्हणे रवी बाबा म्हणतं काय म्हणे बायकोले कटकट करस म्हणतात. दादा जी माऊली मायबाप सोडून नातेवाईक सोडून तुला घर संभाय राहिनी. तुले सकाळ मग गरम पाणी दे सांगोडले, जेवणले 2 टाइम देस, नाश्ता देस, तुले चहा पाणी करस, तुला घर सांभाळस. प्रसंग उन्हा तुला शेतीनं सांभाळलेस. अरे ती बाईने थोडी बडाई मारत जाय म्हणे. कसं. अरे बाईनं चहा दिनात सांगू वा चहा काय भारी बनेले भो. त्या माऊलीला बी समाधान वाटस म्हणतं. म्हणे असं का म्हणता. अरे बाईने जेवण दिनं तिला सांगू वा जेवण काय भारी बनेल शे. तुला चांगलं बोला मग काय फरक पडत. स्तुती करायची ना. ज्या नवरांसाठी 3 तास स्वयंपाकले थकनू बुवा त्याला आवड ना भो. ती माईले बी समाधान तिना थकवा दूर होई जास सांगत जाय म्हणतं. पण काय बाकी ना इथला करंट राहता खावाल बट तास सांगते आज का भाजी खारी होई गी. 3 तासनी मेहनत गई का मायनी वायबार. हा त्या मावल्या समजदार आहेत. त्या सैन करले तेच या मावल्या समजदार आहेत म्हणून सैन केले. मनसार केलं एक बुका मुक कर देतो. म्हणजे 3 तासनी मेहनत वर सरळ पाणी फिरवतो सुमे भाजी खारी होई गी. अरे म्हणलं बाईची स्तुती करायची म्हणे. कसं. अरे बाईनं चहा दिला म्हणायचं वा चहा काय भारी भाऊ. जेवण दिलं तर म्हणायचं जेवण काय भारी म्हणे. असं का म्हणता. हा हाव भाऊ घर घ्या बाईल म्हणे मला जेवायला वाढ म्हणे. बाईने जेवण वाढ पहिलाच घास उचला म्हणे. बापरे भाजी काय भारी बनेल शे म्हणे. बाईने भरेल तांब्या डोकावर उडी फेका. 15 वरी जाण खावड राहणं मनात ना संवाद समजणार नाही म्हणे. आज बाजून ताईन घरनी मागेल भाजी भारी बरी बरी काय राहणार. मग पहिले विचारले हो भाजी कोण घरनी शिवा. बराचलेच कळत नाही स्तुती कवय करू असं. बरोबर आहे की नाही. हरी विठ्ठल विठ्ठल भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते म्हणी. पहिले तर सुरुवात अशी झाली. महाराज सांगतात तुकोबार आहे भोगतो न घडे संचिता वाचुनी. जर तुमच्या संचितामध्ये भोग भोगायचा आहे तो तुम्ही भोगताय. पुढे जाऊन महाराज म्हणतात करावे ते म्हणी समाधान. भैया जर का आपल्या जीवनामध्ये काहीतरी भोग आहे त्या संकटाला आपण तोंड देतोय आणि तोंड देत असताना तुकोबराय म्हणतात करावे ते म्हणे समाधान. कसं शक्य आहे. एखाद्या व्यक्तीला विंचू चावलेला विंचूवानं दंक मारलेली आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही सांगायचं दादा आपला घर गुलाबजामुन 1 नंबर आहेत खातस का. कसं वाटस. योग्य आहे का ते. अजिबात नाही. तू सुनो मेरी बात. करावे ते म्हणी समाधान. साधकांनी तुकोबारायांना सांगितलं तुकोबाराय आम्ही समाधानी जीवन जगू. पण तुमच्या पारमार्थातलं एखादं उदाहरण सांगा. तुकोबाराय काय सांगतील. पहिलेच सांगितलं आपण ती लेवल नाही गाठू शकत. प्रयत्न करतो फक्त ऐका. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं. चालू युद्धामध्ये अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू मरण पावल्याच्या नंतर पांडव रडतील यात विशेष नाही कौरव रडत होते. लक्षपूर्वक ऐका. पांडव रडतील यात विशेष नाही कौरव रडत होते. आणि माणसानं जीवन जगत असताना जगायचं असं आपले रडतील यात विशेष नाही. पण दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे याला म्हणावं जीवन जगणं नाही का. बरोबर आहे की नाही. जीवन जगणं त्याला म्हणायचं. दुश्मनाच्या डोळ्यात अश्रू यायला पाहिजे त्याला म्हणावं जीवन जगणं. नाही तर जगूनच फायदा नाही. मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो तुमचं जगणं पाप आणि पुण्य तो नंतरचा हिशोब असतो. पण लोकांच्या मनामध्ये राज करणं लोकांच्या मनात जागा करणं हे सुद्धा
पुण्याचं काम आहे बरं. ज्यानं लोकांच्या मनात जागा केली ना त्याला नक्की स्वर्गाची प्राप्ती होती. मी एक मोठ्या महात्म्याच्या मुखातून लहानपणी ऐकलेला दृष्टांत आहे, पण मी लहानपणीचं मटेरियल असं ऐकलं ना इथंच उतरून ठेवलेलं, म्हणून आता कामात येतंय मला ते. ऐका. एक साधू महात्मा भिक्षा मागत होते साधू बाबा. आणि भिक्षा मागत असताना गावातून एक समोरच्या गल्लीतून प्रेत जात होतं. साधू महात्मा तिथंच थांबले. महात्मा थांबल्याच्या नंतर अरे प्रेत जातोय, आपण भिक्षा मागायची कशी, जागीच थांबलाय. थांबल्याच्या नंतर प्रेत जात होतं त्या गल्लीतून. घरातून एक बाई निघाली. तिनं तिच्या पोरीला सांगितलं, 9 वर्षाच्या पोरीला, बेटी जाय, आपल्या गावातून प्रेत निघाले, आपल्या गल्लीतून निघाले, जा ना, मेलेला म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून ये. साधू महात्मा हातात कमंडलू, झोली वगैरे होती, बघत होता. संसारी बाई तिच्या 9 वर्षाच्या पोरीला सांगते मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला बघून ये म्हणून. आपण पूर्ण आयुष्य खर्च केलं देवासाठी, आपण संसाराचा त्याग केला, तरी अजून आपल्याला कळत नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला. आणि एक संसारी बाई तिच्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवते, नेमकं खरं काय आणि खोटं काय बघायचं म्हणले. साधू महात्मा तिथंच उभा आहे. पोरगी फिरून आली प्रेत यात्रेमधनं. फिरून आल्याच्या नंतर माईला सांगते, आई तो मरणारा म्हातारा स्वर्गात गेला गे. मरणारा म्हातारा स्वर्गात गेला हा शब्द ऐकल्याच्या नंतर साधू महात्म्यानं कमंडलू झोळी तिथंच ठुली. गेल्या त्या पुरीचे पाय धरले आणि तिच्या मायचे सुद्धा पाय धरले. ताई संसार करत्या, संसार करून तू तुझ्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवलं, तुझी 9 वर्षाची पोरगी सांगते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला. हे ज्ञान कुठून प्राप्त केलं? बाई पूर्ण अभ्यास करून पूर्ण आयुष्य देवावर खर्च करण्याचा निर्णय घेतला, तरी आजवर मला कळलं नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला. तुझी 9 वर्षाची पोरगी सांगते. म्हणले ताई हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा त्या 9 वर्षाच्या पोरीने सांगितलं, बाबा याच्यासाठी खूप अभ्यासाची गरज नाही. मग प्रेत जाते ना, प्रेतच्या मागे चालत असताना जर लोक म्हणत असतील म्हाताराली बारी होता भाऊ, कोणा बी गरीब ना संकट मा काम माही बुवा, कोण गरीब न पोरनं जमाव राहते जमाड दे बुवा, कोण गरीब ना पोऱ्यानं जमीन आहे त्यानं सांगे सवरी जमाड दे, समजिले स्वर्गानी प्राप्ती होईल. आणि प्रेत यात्रांमागे चालणारा लोक जर म्हणतच होतील बरोबर घे भाऊ, आपला वरखेडीन गाण गई, समजिले याला नरकानेच प्राप्ती, बरोबर आहे की नाही? म्हणून तुमचं पाप आणि पुण्य जर ओळखायचं असेल तर लोकांच्या मनामध्ये अशी जागा बनवा. पण लोकेश लेना किडा पाडाशिवाय पोटच भरत नाही. हा, जागा बनवता येत नाही. ऐका आता, पांडव रडत होते यात विशेष नाही, कौरव रडत होते. वास्तविक पाहता कौरवांना पांडवांचा वंश संपवायचाच होता, तरी कौरव रडत होते. म्हणजे काय जिनं असेल अभिमन्यूचं. अभिमन्यू मेल्याच्या नंतर पांडव रडत होते यात विशेष नाही, कौरव सुद्धा रडत होते. महाराज धर्मराजानं कृष्ण भगवंताकडे बघितलं आणि कृष्ण भगवंताला सांगितलं, देवा अभिमन्यू गेला, आमच्यामध्ये अशी ताकद नाही की आम्ही जाऊन सुभद्रेला सांगू. भगवंताला सांगितलं, देवा आमचं तेवढं काम कर रे. म्हणे काय कन्हैया, हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया कन्हैया, हमारा थोड़ा सा काम कर दे भाई. क्या सुभद्रा के पास जाओ और सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाडला हमें छोड़ के चला गया, बस यही संदेश सुभद्रा को सुनाना है. कृष्ण भगवंत विचार करतात, मला तर जावं लागेल. कोण? मी जेव्हा सुभद्राला सांगेल, सुभद्रा स्वतःची केस तोडेल, माझी गचंडी धरेल, मला मारायला उठते की काय करते काय नाही, भरपूर प्रश्न होते देवाच्या मनात. पण निरोप सांगणारा सुद्धा हुशार पाहिजे. बर मौतना निरोप सांगणारा सुद्धा हुशारच पाहिजे. वेड्या गबाड्याचे काम नाही ते. पहिले मोबाईल नाही होतात, म्हातारा बाबा सांगतील, पहिले मोबाईल नाही होतात ना, मौतना निरोप सांगायला स्पेशल माणूस जाय, बरोबर आहे ना? पण तो मौतना निरोप सांगणारा माणूस सुद्धा हुशार पाहिजे. बरं हुशार माणूसलेच दाडेत, आणि बाकी 150 आहेत ना, पुरा ऐकतं नेत फशी जातात. बहिणी तुमले बी सांगत बरं का, एक सुनबाई सासू मर जायला होती, बाजूने आत्याले म्हणे, चुलत सासूले म्हणे, आत्या म्हणे काय मला पुरणनी पोळीशी काय द्या म्हणे. पुरणनी पोळी कसं बनवतोस? पुरी काय नाही बाई, सोपं आहे म्हणे. म्हणे कसं आत्या? काय नाही म्हणे, उडी नेता अशी झाली हो. हा म्हणजे तुम्ही जागी शेत हरभरा दायशी झाली हो. तू जर गहू पुऱ्या करणं होती, आपलं गुळ न पुरण करणं होती, गुळ टाकानं, साखर नाही करणं होती, साखर टाकाने. म्हणे मग पुरण कर लिहावा ना, गहू न पीठ मळी लिहावा ना, कितला पिठले, कितला कणिकले, कितलं मीठ लागस, नमक लागस, तो अंदाज बिंदाज बट सांग ना.
असं पीठ मडिल्यावानं गवणं पुरण असं करल्यावानं आणि पुऱ्या टाकाल बसणे का पुऱ्या टाकाल बसणे का पुऱ्या कशा टाकाण्या बहीण बस बस आत्या मला बाकी बट माहिती शे म्हणे आगाऊपणा करदी ना मग तो 150पणा नडस पहाटे उठणी बिचारी माऊली दाय बिशी झाली नी पीठ बी मडिली ना पण पुरण मध नाही भरा ना का वरतेन भरा ना तेच ऐकणे दुपार लगून पुऱ्या करत बसणे आणि 150 फसत तसं बरोबर आहे ना म्हणे आजी मरणी मन चुलत काकाला सांगा म्हणे देख रे तून काकू मरी गई दाखली पोरलेलं ये म्हणे म्हातारीने म्हणजे तुम्ही चुलत बहिणीला ये भो मौतना निरोप सांगणारा हुशार पाहिजे यावर सांगण्याशी बरं माले मन चुलत काकाला दाड मैतना निरोप सांगाले मन आत्याला लेवाले म्हणे देख अण्णा ती पोरणा गायरा जीवता मायमा तिला जरा समजाडीन सांगजो बरं पोर टेन्शन लिहिली हायटेकिन मर जाई पोरले झटका येतील नेमन सांगजो आणि पहिला निरोप सांगणारा असा सांगेत ना पोरले डायरेक्ट सांगेत नाही तून माय मरी गे का बाप मरी गे असं नाही सांगेत ताई तयारी करते बहीण का बरं बहीण काकान तब्येत जास्त खराब होई झाले काका तुम्ही वाट दे किराणात मन आणले देखाने इच्छा आहे तू चालते असं करीन लयत मरेलोर सुद्धा बरोबर आहे ना तवय जीवाडा बी होता बा आता चालू लोक ठोकाईन मर जातस हा पहिले जर आते बी काही काही खेळ असणार शेबा चाल जर मैत वहिनी ते भाऊ बनती मान प्रत्येक घरेच महिने एक जण निघतात 2-2 3-3 गाड्या निघतीस नाही का प्रेत यात्रावर आणि काय गावेस माहितली बेकारी विजा असे या प्रेत यात्रावर तुम्ही फिरी येतं तो विचारतस तू कोण जायला होती बाई मन बाप मरी असं आहे का हो म्हणा बाप रे काय गाव्यास माझी बी सुरुवात शे मग बरोबर आहे ना हा आता या भाऊ सांग म्हणे अण्णा जरा समजाडीन सांगतो म्हणे काय समजाडू नका मी बरोबर सांगतो म्हणे मी काय येडा दिकच का तुमले हाव भाऊ घ्या म्हणे सखूबाई म्हणे काय राहणार कथा होणार काय बहीण म्हणे बैली लेवाले होतो म्हणे खेताल बैली लेवाले बहीणनी बाईस ना स्वभाव असारास माहेरनं कुत्र दिकणं तरी मायले आनंद वसाव ते चुलत भाऊ होता मन आत्याने स्वयंपाक लाई दिना मस्त पिठलं पोया तवय ना पाहून 4 बी तसा होता पिठलं पोया नाही ते खिचडीन तयन हो खिचडी सांगे का मला मोदीना उपकारच मानावा वाटतच बा इथला उपकार मानू ना मी ती मोदी साहेब जर समोरून आता मी पाय धुईन पाणी पिलीसू कारण पहिले खिचडी जर राय पाहुणचार करीत खिचडी ना पाहुणचार राय जुना म्हातारा असले विचारा घर माना कोणीतरी एक माणूसले जेवणले बसाडेल कारण बटासले खावायला भेटेन इथली खिचडी नाही भेटे बरोबर आहे ना कोणीतरी पाहुणास ना संगे एकच जण जेवणले बसे हो खिचडी खावायला भेटे नाही आता अशी परिस्थिती वेगळी खिचडीनी आमना दोंडायचा मा एक गरीब माणूस आहे त्यान पोरगीनं लग्न जमणं तो मनजोडी कुडापा करा म्हणे रविकिरण बाबा म्हणता काय पूर्ण जमी घेऊ म्हणे म्हणतं मग पैसाशनी फजिती वैरायनी साखरपुडा जोडी घ्या म्हणतं जुवान टेन्शन लिहू नको म्हणे का बरं साखरपुडा जोडी येईल म्हणे हा म्हणतं साखरपुडा मग जिथला तांदूळ लागणार तर तिथला मना पाणी लई जायचो म्हणता तो गरीब माणूस जो रुपया जो गोया करता तो माल काय सांगे माहितीये का तांदूळच ना सोडीशनी बोलावं म्हणे महाराज म्हणतं का ब म्हणे पूर्ण साखरपुडा नाही लगीन करीने बी 3 क्विंटल न गिराईक दगजात एक नाहीत म्हणे माले सकच लाय दे ना मला काही सुधरू दे नाही तो हा मोदी साहेबच ना उपकारच आहे ना आपल्यावर खरं आहे का नाही हो बाप तांदूळ खिचडीने इथला उपकार कर टाका त्या तांदूळच ना इथला उपकार होई घ्या या पोरे घर बी खिचडीच खातात शाळामा बी खिचडीच खातात हो आता माझ्या आत्यानं भाऊ चुलत भाऊ बघितल्याच्या नंतर मस्त स्वयंपाक करा जेवण बिवण करली ना हाव भाऊ तरी सांगत नाही मी कसांसाठी येईल असं यान जेवण करली ना म्हणून आत्यान दारमा निम्न जाड होता असं यान खाट टाकली नाही खाट टाकीन झोपिली ना हाव 4:45 वाजायला उठ ना म्हणे सखूबाई मालची आठी दे म्हणे मन आत्यांची आठी दिनी यांची पिलीने म्हणे गरमा शर्ट टांगेले ते शर्ट काढते बहीण म्हणे शर्ट अंगमा टाकली ना आणि मग सांगा सखूबाई चाल म्हणे तयारी कर म्हणे का बरं तू ते बैली लेवालेलं होता नव बहीण मग तू तयारी कर चाल म्हणे वय न काय काकू जात राहिनी म्हणे ऐक वय सांगशी काय झोपिली ना तू ओ बानट सुरूत ना तुला निरोप कवय सांगू आई बी अक्कल नाही असा गणच उलगेल वावरे राहतस त्यासले सुधरत नाही कवय काय सांगू असं हा बराचले सुधरत नाही आणि तुमले सांगू का मी लोकेश नाही सांगत मी मना घरमानच सांगत आखू एक होता म्हणा एक काका चुलत काका त्याले गावना बाजूमा वैंदाना बाजूमा खरदे तटे लेवाल दाड म्हणे चुलत आत त्याले जाहीर म्हणे लय बाई लय म्हणे आहो बा उंड आहे ना दिन होता ते वैंदानांकडे तुम्ही तिकडे नातेवाईकसकडे जायला होते देखील होई नदीशे आणि उन्हाळा ना दिवस यानी ना पिपय खाले झोपिली ना नदी मा पाणी चालू तो पाणी मत पायला मार दिनात मस्त झोपिली ना यानी आणि बरोबर 4 वाजायला घरू ना बटा म्हातारा विचारेल काय रे मास्तर
बहीणले लयनाने इरायनी ना बहीणनी वाट देखा देखा मग तीननी प्रेत यात्रा 6 वाजे घ्या का रे दूर दूर ना पाहुणा घेत आहे पोर आज ऊन नाही खरं सांगू का म्हणे मी झाड काल झोपिलीन तर म्हणे अरे तू कसान करता दाडेल होतं इथला बानटपणा मैत ना निरप सांगाल सुद्धा हुशारच माणूसले सांगणं पडे बरं हा ते मोबाईल वे घ्यात म्हणेशील बराच फरक पडी घ्या आणि ते मोबाईल जरी सांगा त्या मोबाईलने सुद्धा इथलं येडं करत ठेवले लोकेशले मोबाईलमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या बी आहेत आणि बऱ्याच गोष्टी वाईट बी राहणार मोबाईलना इथला भारी फायदा शे तुमले नेटवर जठे जाणं शे आठवण फक्त गावनं नाव टाका तो रस्ता सांगस तुमले मोबाईल कुठे जाणं शे तट लोकून पोहोचाड देस तू मोबाईल हो इथलं हे फिरायचनी पोहोचाडच फक्त त्याला शॉर्टकट माहित नाही ना मग आणि आपली शॉर्टकट जगान सवय शे हा आपले पुल्ला दार वाटे नाही अंडाला जाणं आवडत जर अंगणमान नाही होतीन ते मधला दार माहिले जातस हो किचन मला सकाळ लई जाणं ना भांडा वलांडत लई जाई मन माय अंडा हो आपले शॉर्टकट वागान सवय पड जायचे नाही का मोबाईल चांगलासाठी बी शे आणि वाईटसाठी बी तुम नावर आहे कसा यूज करा ना नाही का बाजारामध्ये काजू बदाम पण विकला जातो बाजारात काजू बदाम पण विकला जातो दही दूध पण विकलं जातं गावरान तूप बी विकावस आणि त्यांनाच बाजूमा मासाशनी बी दुकान रास बियर बारने बी दुकान रास आपलावर आहे काय लेवाना ते बरोबर आहे की नाही तसं मोबाईल चांगल्यासाठी चांगला पण आहे आणि वाईटनासाठी वाईट पण आहे पण त्यानं प्रमाण ठेवा ना बरं का वापरानं त्याचं प्रमाण ठेवलं पाहिजे मला आवडतं हे सांगायला मोबाईल वापरानं सुद्धा प्रमाण ठेवाना नाही या मोबाईलच नाही इथलं येडं कर ठेलशे बाबा इथलं येडं कर ठेलशे एक भाऊ मोबाईलमा व्हॉट्सअप चालवता ड्युटीवर ते येता व्हॉट्सअप चालवता दुसऱ्यान घर मागुशी घ्या खुर्चीवर बशी घ्या तो लगून व्हॉट्सअप माशे आणि ती माय बी मस्त सिरियल देखी रे ती टीव्हीवर तिला बी असं वाटणं मनात मला कोणा तिने बी टीव्ही धकता चहा दिली ती बी टीव्ही मा येडी आव मोबाईल मा येडा हो हाय मायनी चहा दिनी चहा बनायला नाही तो लगून सिरियलच देखी राहणे चहा बी ठी दिने यांचं मोठी पोयवर यानी चहा ना कप उचला पेवाल घेतोय दखवर वो म्हणा बापरे आय पी ते दुसऱ्यान घरनी आपला घरनी नाही म्हणे मग आव घर माईन पयस म्हणे आव घर मालक जर उन्हात आव मारी टाकीन म्हणे माले तू मन घर मा कस काय हो हाव घर माई निघस तोपर्यंत घर ना मालक दार माई घ्या आव ते लटलट करायला लागे हो म्हणा बापरे याने ते घर मा सापडायली ना त्या काय करीन नी काय नाही पण नेमकं त्यांनी यांकडे द्या घर मालकनी आणि तो बी फेसबुक माई वेळा होता तो म्हणे मी का तुम ना घर मागू शिवून हो म्हणे म्हणजे त्यानं घर त्या काय वय खायनं नाही काय करा ना इथला येडापणा जायचा मोबाईल मुळे निव्वळ बानटपणा चालू शे विठ्ठल मैकीचा निरोप सांगायला हुशार माणूस पाहिजे जगाचा मालक निरोप सांगायला जातोय धर्मराजानं सांगितलं युधिष्ठिरनं का नाही या अरे हमें इतनी ताकत नहीं कि हम जाके सुभद्रा को बता दे कि भाई तेरा लाल हमें छोड़ के चला गया का नहीं या हमारा इतना सा काम कर दे भैया कृष्ण भगवंत जातायत विचार करतायत सुभद्रेला सांगायचंय सुभद्रे तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला सुभद्रा खूप रडेल खूप अवकाळा करेल स्वतःची केस तोडेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल असे भरपूर प्रश्न होते आणि भगवंत गेले आणि सांगणारा हुशार असला पाहिजे सांगताना हुशारीनं सांगलं पाहिजे हो आता कृष्ण भगवंत सुभद्रेला सांगतायत सांगत असताना जर डायरेक्ट सांगितलं पोरगीला झटका येईल मरेल म्हणून जरा सुधारित भाषेत सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला दादा कुठे गेला कुठे गेला माझा मुलगा बाई तुझा अभिमन्यू गेला दादा सांगणार कुठे गेला अजून कुठे युद्ध चालू आहे का कुठे युद्धाला पाठवलं का माझ्या बाळाला दादा सांग ना नाही ग बाई तुझा अभिमन्यू की नाही आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला सुभद्रा जागीच धरणीवर बसली देवानं काय विचार केला होता सुभद्रा खूप रडेल खूप अवकाळा करेल स्वतःची केस तोडेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल त्याच्यातली कोणतीही गोष्ट घडत नाही या सुभद्रा जागीच धरणीवर बसली सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही देवाला वाटलं की भैया सुभद्रा रडतही नाही आणि बोलतही नाही हे पण जुने म्हातारे बाबा सांगतील बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली माया सांगतील अनुभवी माया बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली बाई रडली पाहिजे डोळ्यातून अश्रू निघाया पाहिजे जर बाई रडली नाही तर वेडी होण्याची दाट शक्यता असते बरोबर आहे ना माया हो बाई रडली पाहिजे जर नाही रडली तर वेडी होण्याची दाट शक्यता असते कृष्ण भगवंत विचार करतात सुभद्रा वेडी झाली की काय सुभद्रा रडतही नाही सुभद्रा बोलतही नाही जवळ गेले सुभद्रेचा हात धरले सुभद्रे अगं रडना काय दगड्यासारख्या हृदयाची झाली अगं तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला तुला रडायला येत नाही सुभद्रे अगं रडना सुभद्रा काही बोलत नाही सुभद्रे अगं रडना अगं तू माय आहेस की दुश्मन अगं रडना सुभद्रानं देवाकडे बघितलं देवाला सांगितलं देवा मला रडायला सांगतोय मला रडायला सांगतोय
अरे तुझे संत तुझी स्तुती करत असताना सांगतात, चाले शरीर कोणाची असत्य कोण बोलवी ती हरिबिना. अरे तू स्तुती करत असताना सांगतो, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले. तू स्तुती करत असताना सांगतो ना. अरे 15व्या अध्यायामध्ये तूच सांगतो, ममैवांशु जीव लोके जीव भूता सनातन मन षष्ठ आणि इंद्रिय आणि प्रकृती स्थानी कर्षत. अरे भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव तुझा अंश आहे. तूच आमची माय, तूच आमचा बाप आहे. आणि कोणतेच माय बाप लेकरांवर अन्याय करत नाही, हा माझा तुझ्यावरचा विश्वास आणि दृढ भाव आहे. मुलगा मेला म्हणून रडायला सांगतोय ना, काहून रडायचं रे? तू जगाचा मालक आहे. भूतलावर तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, झाडाचं पान तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही. माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतो? देवाना मानच खाली टाकली ना राव. माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं? देवा कृष्ण भगवंताना मान खाली टाकली, हलूच मान हलवली, म्हणले बाई मलाच वाटत होतं, मलाच वाटत होतं. देवा तुला वाटत होतं माझा मुलगा मरावा, मग तू काहीतरी माझ्या पोराबद्दल चांगला विचार केला असेल, या जागेवर उचल कुठेतरी चांगल्या जागेवर ठेवला असशील, हा माझा तुझ्यावरचा विश्वास आहे, दृढ भाव आहे. मग तू मला रडायला का सांगतोय? रडू कशासाठी? एकतर तू आमचा भगवंत आणि तुझी इच्छा होती माझा मुलगा मरावा, तुझी इच्छा पूर्ण झाली, हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्ण सांगणारे काय करू? तू आमचा भगवंत आहे, तुझी इच्छा होती माझा मुलगा मरावा, तुझ्या मनासारखं झालं, तुझ्या मनासारखं झालं, हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्ण सांगणारे काय करू? करावे ते म्हणे, करावे ते म्हणे समाधान. साधकांनी सांगितलं, ठीक आहे तुकोबर आहे, तुम्ही म्हणसाल तसं आम्ही समाधानी जीवन जगू. पण एक सांगा ना, समाधानी जीवन जगण्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था असेल ना? तर माझे तुकोबर आहे सांगतात, भैया समाधानी जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठी पर्याय व्यवस्था. किती मोठं संकट आलं तर स्वतःच्या मनाशी संवाद साधायचं आणि नित्य त्या गोविंदाचं भजन करायचं, अभंगाच्या दुसऱ्याचा नाम. जीवनामध्ये किती मोठं संकट आलं तर संकटाला कवटाळत बसू नका. तर काय करा, स्वतःच्या मनाशी संवाद साधा, त्या गोविंदाचं भजन करा. कोणत्या गोविंदाचं? जो पंढरपुरात बसलाय ना, 28 युगापासून जो पंढरपुरात बसलाय ना, त्याचं भजन करा. कोणाचं भजन करा? जो गोपिकांसोबत रासक्रीडा खेळतोय ना, त्याचं भजन करा, त्या गोविंदाचं भजन करा. पण तेही कसं करायचं? अंतकरणापासून. जे माझ्या तुकोबारांनी देहूमध्ये केलं, माऊली ज्ञानोबारांनी आळंदीमध्ये केलं, नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं, तेच भजन आता तुम्हाला इथं करायचं. हाताना टाळी, मुखाना